नमस्कार मित्रांनो. ह्या मराठी सोल साईट टॅरोमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. तर आपण बघूया की तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे. मनामध्ये फक्त एक प्रश्न पकडा, एकच प्रश्न, ओके. आणि आपण बघूया की तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे. युनिवर्स ते ब्रह्मांड तुम्हाला काय सांगू इच्छित आहे, त्याच्यातून काही सोल्युशन निघेल का, किंवा तुम्ही काय ॲक्शन घ्यायला पाहिजे, ओव्हरऑल गायडन्स काय आहे ते बघायचा आपण प्रयत्न करूया. त्या युनिवर्सला, त्या ब्रह्मांडाला थँक्यू बोला आणि आपण बघूया की तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे. आय होप की तुम्ही एक प्रश्न तुमच्या मनात धरलेला आहे आणि आपण त्या हिशोबाने त्याचं रीडिंग करूया. प्रत्येकाचे प्रश्न वेगळे असतील, सो तुम्ही सगळ्यांनी आपापल्या हिशोबाने गायडन्स ज्या प्रकारे येतोय तो कन्वर्ट करा. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं जे कार्ड आलेलं आहे हॅरोफंटचं, ओके. प्रॉब्लेम्स किती कठीण असू देत, पण तुमच्यासमोर आता त्यांना हरावं लागेल, आता त्यांना झुकावं लागेल. सगळ्यात मोठा मेसेज हा आलेला आहे. पण हे कधी घडणार, जेव्हा तुम्ही सरेंडर मोडमध्ये जाल, ओके. जेव्हा तुम्ही सरेंडर होता युनिवर्सला, त्या ब्रह्मांडाला, जेव्हा तुम्ही सरेंडर होता की मी माझे प्रयत्न करतोय, पण बाकी यश तुला द्यायचं आहे, ओके. कुठेतरी काहीतरी एक शक्ती आहे जी हे सगळं घडवून आणते आहे, जी तुमची काळजी घेते आहे, जी आपल्या सर्वांची काळजी घेते. अशी कुठली ना कुठली शक्ती आहे, ओके. त्या ब्रह्मांडाला, त्या युनिवर्सला सुद्धा तुमची ही तेवढीच काळजी आहे जेवढी तुम्हाला आहे. तुमच्यापेक्षा किमान जास्त आहे. देशात काय चाललंय, युद्ध होतंय, हे होतंय, ते होतंय, देवाला काळजी नाही का? देवाला नक्कीच जास्त, तुमच्यापेक्षा जास्त काळजी आहे. कारण त्याने हे ब्रह्मांड बनवलं आहे, त्याने ही दुनिया बनवलेली आहे. तर तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते जेव्हा तुम्ही सरेंडर करता की देवा, मला मी माझे 100% एफर्ट्स टाकायला तयार आहे, मी माझे पूर्ण 100% द्यायला तयार आहे, आता इथून पुढे तू सगळं हातात घे सूत्र. तेव्हा जो तुमचा जो एकदम असा शत्रू आहे ना, की जो आत्तापर्यंत कधी त्याने तुमच्यासमोर हार मारलेली नाही, ओके. आणि तुम्हाला वाटत होतं की हा हा कधी माझ्यासमोर नमतं घेऊ शकत नाही. अशाही शत्रूला तुम्ही येत्या काळामध्ये हरवू शकता. आणि तेही मोठ्या शिताफीने आणि खूप म्हणजे धैर्याने तुम्ही तुमच्या प्रॉब्लेम्सला सामोरं जाल. एक स्पिरिच्युअल शक्ती, एक स्पिरिच्युअल पॉवर, एक आध्यात्मिक काहीतरी एनर्जीज आहेत जे तुमची साथ देतील. आणि थोडंसं तुम्हाला सुद्धा काही कुठल्याही देवाला मानतात, त्याचं एखादं मंत्र किंवा त्याच्याकडून गाईडन्स घेणं, त्यांना त्यांच्याशी बोला. म्हणजे एकदम मोकळ्या मनाने तुम्ही जसं काही तुम्ही एखाद्या तुमच्या मित्राशी गप्पा मारताय, त्याप्रमाणे त्याच्याशी बोला, की मी ह्या प्रॉब्लेममध्ये अडकलेलो आहे आणि मला ह्याच्यातून बाहेर पडायचा मार्ग दाखव, मला मिळत नाही आहे. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं आपोआपच मिळत जाते, ओके. आणि नसतील मिळत तर मला पर्सनली कनेक्ट करा, आपण शोधूया ती उत्तरं, ओके. बाकी अजून बघूया की काय मेसेज आहे. टेम्परन्सचं कार्ड आहे, द एम्परर, 6 ऑफ पेंटिकल्स अँड 9 ऑफ वॉन्ड्स. कुठल्या तरी विचारांमध्ये तुम्ही गुंतलेले आहात, ओके. कुठेतरी इन्व्हेस्ट केलेले होते, पैसे म्हणा, मन म्हणा, इन्व्हेस्ट केलेली होती आणि त्याचं म्हणावं तेवढे फ्रुटफुल रिझल्ट्स तुम्हाला अजूनही आलेले नाही आहेत. ठीक आहे, एखादा माणूस ते जे तुमचे एफर्ट्स आहेत ते इग्नोर करू शकतो, पण युनिवर्स, ते ब्रह्मांड कधीच ते इग्नोर करणार नाही आहे, ओके. तर तुम्हाला जसं मी म्हटलं की तुम्हाला 100% रिझल्ट्स तर मिळणार आहेत, पण ते कधी, जेव्हा तुम्हाला स्वतःला एक बॅलन्स करताय. काही वेळा काय होतं ना, आपण भावनेच्या भरात वाहत जातो की ही माझी माणसं आहेत, हे माझं आहे, हे ते आहे, आणि त्या भरामध्ये आपण स्वतःलाच विसरून जातो. कुठेतरी आपण स्वतःलाच इग्नोर करायला लागतो आणि लोकांसाठी मला कसं न्याय करता येईल, कसं जस्टिस करता येईल ते बघत राहतो. इथे क्लिअरली कार्ड्स म्हणतात की अंधार आणि दिवस हे तुमचेच दोन पैलू आहेत, ओके. प्रत्येक गोष्टी तुम्हाला बॅलन्स करून न्यायच्याच आहेत, ओके. एकतर तुमच्या हातात हे आहे की उद्यावर ढकलणं किंवा आज करणं. तर तुम्हाला उद्या माहिती नाही ना, उद्या काय होणार आहे, उद्या उगवेल नाही उगवेल, काय होणार आहे, उद्याची जगातली परिस्थिती काय असेल, तुमच्या आयुष्यातली परिस्थिती काय असेल, तेव्हा तुम्हाला माहितीच नाही आहे. तेव्हा तुम्ही त्या गोष्टी उद्यावर ढकलू शकत नाही.
त्यामुळे जे काही आहे ते आज प्रेझेंटमध्ये जगा. हेही कार्ड तेच सांगते की तुम्ही खूप जास्त पास्टचा विचार करताय, की मागे माझ्या हातातून काय निसटलं त्याचा विचार करताय. पण दोन्ही केसेसमध्ये तुमच्याकडे ते पंख होते, ज्याने तुम्ही उडू शकाल आणि आहेत. ओके. त्यामुळे कितीही वीज कडाडली आणि कितीही काही झालं तरी तुमच्या लाईफमध्ये तुम्हीच आहात जे चांगल्या गोष्टी घडवून आणू शकता. पण तुम्हाला थोडं स्ट्रिक्ट सुद्धा राहावं लागणार आहे. ओके. तुम्ही जर लिनियंटली घेतलं, तुम्ही जर स्वतःला ग्रँटेड घेतलं, तुम्ही जर असं म्हटलात की नाही यार मी कसं बोलू, मी कसं मागू, गोष्टी वर्कआउट होणार नाही आहेत. तुम्हाला स्वतःवर भरोसा तर विश्वास तर असल्याच पाहिजे आणि स्वतःशी न्यायही करता यायला पाहिजे. काही वेळा स्ट्रिक्ट राहणं फार गरजेचं असतं. इमोशन्सच्या भावनेच्या भरात जर डिसिजन्स घेतले तर तुम्हाला लॉस होऊ शकतं. ओके. लॉस होऊ शकतं असं ही ब्रह्मांड तुम्हाला सांगते. ओके. आता हे काही लोक करिअरसाठी बघतात, काही लोक रिलेशनशिपसाठी बघतात. तुम्ही हा मेसेजला तुमच्याप्रमाणे घ्या. तुमचा प्रश्न काय आहे त्यात तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही बघू शकता. ओके. तर अजून मी काही कार्ड्स घेतलेले आहेत. 5 ऑफ स्वॉर्ड्स, एस ऑफ स्वॉर्ड्स, 8 ऑफ वॉन्ड्स अँड 4 ऑफ पेंटिकल्स. सगळ्यात पहिली एक भीती आहे. ओके. ती भीती बाहेर काढा. भीती ह्या गोष्टीची आहे की जर मी ढील दिली तर हे नातं माझ्या हातातून निघून जाईल. जर मी ह्या गोष्टी केल्या नाहीत तर ही संधी माझ्या हातातून निघून जाईल. ओके. ही जी भीती आहे ना ती काढून टाका. तुम्ही जर कॅपेबल आहात, तुम्ही जर बरोबर आहात तर कोणीच तुम्हाला खाली पाडू शकत नाही. तर कोणीच तुमच्या हक्काचं जे तुम्ही डिझर्व करता ते काढून घेऊ शकत नाही. आणि जर तुम्ही रिलेशनशिपसाठी बघताय आणि तुम्हाला असं वाटत असेल की हे रिलेशनशिप माझ्या अशा वागण्याने निघून जाईल माझ्या हातातून, तर समजा की ते तुमच्यासाठी कधी नव्हतंच. कारण जर तो तुमचा असला असता, ती व्यक्ती जर तुमची असली असती तर त्याने तुम्हाला समजून घेतलं असतं. जर एखादा माणूस तुम्हाला लाथाडतोय तर ती चूक तुमची नाही आहे, ती चूक त्या माणसाची आहे. त्यामुळे मी जसं म्हटलं की तुम्हाला स्वतःची किंमत करता आली पाहिजे. प्रत्येक गोष्टी एक्सप्रेस करून तुम्ही नाही सांगू शकत. तुम्हाला जेवढं एक्सप्रेस करायचं होतं आत्तापर्यंत तेवढं तुम्ही केलं. आता काही गोष्टी तुम्ही लाँग टर्मचा विचार करून की मी आत्ता ज्या सिच्युएशनमध्ये आहे, जे काही डिसिजन्स घेतो आहे त्याचे लाँग टर्म इम्पॅक्ट काय होणार आहेत माझ्या आयुष्यावर किंवा दुसऱ्यांच्याही म्हणू शकतो, काय इम्पॅक्ट होणार आहेत ते बघा. सध्या तुम्हाला असं वाटतंय की मी पायावर धोंडा पाडून घेतलाय किंवा घेतोय. तर तुम्हाला जर हे कळतंय की मी पायावर धोंडा ऑलरेडी पाडून घेतलाय किंवा मी आत्ता घेतोय, हे तर कळतंय ना की जे करता करविता तो तुम्हीच आहात, तुम्हीच पायावर धोंडा पाडताय. तर त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला स्वतःला वेळ द्यावा लागेल. सध्या मला असं वाटतंय की खूप जणांचं एक थिंकिंग प्रोसेस जी आहे ती बदललेली आहे. ओके. खूप जण एक आता नवीन प्रकारे विचार करायला लागलेत. पहिलेचे जे तुम्ही होतात तसे आता नाही राहिलात. ओके. खूप वेगळ्या प्रकारे तुम्ही गोष्टी हँडल करता आणि जे खूप छान आहे. ओके. एक न्यू बिगिनिंग दिसतीये तुमची स्वतःची. विचारांची जेव्हा नवीन सुरुवात होते तेव्हा तुमची स्वतःची, तुमच्या प्रत्येक रिलेशनशिपची, नात्याची, करिअरची एक नवीन सुरुवात होते. येणारे 8 दिवस खूप 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 महत्त्वाचे असू शकतात तुमच्यासाठी. ओके. 8 दिवसामध्ये एक अनएक्सपेक्टेड चेंज, अनएक्सपेक्टेड काही गोष्टी तुमच्या आयुष्यात होऊ शकतात. अजून ह्या डेकमधून सुद्धा बघूया की काय काय मेसेज निघून येतोय तुमच्यासाठी. हे बघा, काही कार्ड्स आहेत ना 2 डेकमधून घेतल्यावर सेमच येतात. इथे टेम्परन्सचं कार्ड इथेही होतं आणि इथेही होतं. दोन्हीकडे तुम्हाला हेच सांगितलं जात आहे की गोष्टी बॅलन्स करा, मॅनेज करा. अजूनही गोष्टी हाताबाहेर गेलेल्या नाही आहेत. तुम्ही खूप जर घाबरत असाल की कसं वर्कआउट होईल, तर एवढं हाताबाहेर गेलेला नाही आहेत. तुम्ही इझिली मॅनेज करू शकता आणि तुमच्यामध्ये ती स्ट्रेंथ आहे.
इवन डिवाइन सपोर्ट, युनिवर्स डिवाइन सपोर्ट तुमच्यासोबत आहे. काही एक गुरुशक्ती तुमच्यासोबत आहे. पहिलंच कार्ड जे आलं होतं ते हायरोफंटचं होतं, जेव्हा मी म्हटलं होतं की काही आध्यात्मिक तुम्हाला एक हेल्प, आध्यात्मिक मदत तुम्हाला मिळू शकते आणि ती मदत तुम्हाला मागायची आहे. ओके, स्पिरिच्युअल ज्या गोष्टी आहेत किंवा एंजल्स झाले, देवदूत ज्याला आपण म्हणतो, हे तुम्हाला अशीच येऊन मदत नाही करत. तुम्हाला मागावी लागते ती हेल्प. ते उगाच तुमच्या लाईफमध्ये इंटरफेअर नाही करत. तर आपण अजून एक 2-3 कार्ड घेऊया. जे कार्ड्स आलेले आहेत ते ऑलमोस्ट कार्ड हे तुमचे मेजर अर्कानातून आलेले. द स्टार, द हाय प्रिस्टेस आणि द 6 ऑफ कप्स. इथे सुद्धा हाय प्रिस्टेसचं कार्ड होतं बॉटम ऑफ द डेकमध्ये. तर तुम्हाला हेच सांगितलं जात आहे की काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला एक्सेप्ट कराव्याच लागतील. ओके, तुम्हाला तुमच्या इंट्युशन्सवर पूर्णपणे विश्वास ठेवावाच लागेल. तुमच्यापासून कोणीतरी काहीतरी लपवतंय आणि आता इट्स युअर टर्न की जे तुम्हाला माहिती आहे ते तुम्हाला त्यांच्यापासून लपवायचं आहे. काही गोष्टी जर तुम्हाला कळल्यात, ओके, त्या गोष्टी तुम्हाला आता त्यांच्यापासून लपवायच्या, जेणेकरून तुम्ही समोरच्याचं सत्य बाहेर आणू शकाल. हा एक मेसेज मला मिळालेला आहे. बाकी द स्टार कार्ड, द टेम्परन्स कार्ड, कुठेतरी पुन्हा बॅलन्सिंगचं कार्ड आलेलं आहे. मी हे कार्ड कंप्लीट दाखवू शकत नाही. ओके, तर बॅलन्सिंगचं कुठेतरी कार्ड आलेले आहे की जिथे अगेन हेच सांगितलं जात आहे की गोष्टी हाताबाहेर गेलेल्या नाही आहेत. ओके, कोणीतरी आहे की जे तुम्हाला खूप नैसर्गिकरित्या तुम्हाला मदत मिळते. ओके, कोणीतरी आहे की अचानक तुम्हाला मदत करू शकतं, की एकदम सडनली तुम्हाला मदत मिळेल किंवा तुम्हाला काही साईन्स मिळतील. तर ते साईन्स समजून घ्यायचा प्रयत्न करा. मी मगाशी जसं म्हटलं की दिवस रात्र दोन्हीही तुमच्यातूनच सुरुवात होते. दोन्ही गोष्टी तुम्हालाच मॅनेज करायचं आहे. इथे द स्टारचं कार्ड आहे. एक नवीन सुरुवात आहे. अंधार जरी असला तरी कंप्लीट अंधार नाही आहे. ओके, त्या अंधाऱ्या रात्रीतसुद्धा चांदण्या आहेत. चांदण्या आहेत म्हणजे तुम्हाला मार्ग दिसतोय. कंप्लीट अंधार झालेला नाही आहे तुमच्या आयुष्यात. तो फक्त मार्ग कसं शोधायचा आहे तो तुमच्या हातात आहे की तुम्ही कसं मार्ग शोधून काढणार. इथे काही जुने एक्सपिरियन्सेस तुम्हाला खूप काही शिकवून जातील. ओके, काही जुने एक्सपिरियन्सेस आहेत की जे तुम्हाला खूप काही शिकवून जातील. तुमचे जे जुने फ्रेंड्स, जुने कोणतरी कुलीग्स, ह्यांच्याकडून तुम्हाला हेल्प येऊ शकते. तुमच्या फॅमिली मेंबर्सकडून, तुमच्या फॅमिलीतले जे मोठे लोक आहेत ते तुम्हाला मदत करू शकतात. कुठेतरी गोष्टी सॉर्ट आऊट होताना दिसतात मला. ओके, सॉर्ट आऊट होताना दिसतात. ज्या गोष्टी तुम्ही लाईटली घेतलेल्या आहात की तुम्हाला असं वाटतंय की यार ह्याच्यात काय होतंय, त्याच्यात काय होतंय, त्या गोष्टींमध्ये दुसरा कोणी माणूस येऊन तुम्हाला क्लॅरिटी देऊ शकतो. फक्त एक मी जसं म्हटलं की एखाद्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा एखाद्याच्या तुमच्यासाठीचे इरादे काय आहेत, तुमच्यासाठीचं त्याच्या खरंच भावना काय आहेत त्या समजून घ्यायचा प्रयत्न करा. कुठलेही मोठे डिसिजन्स घेताना अगदी घाई गडबडीत घेऊ नकात. आणि कशीच जर वेळ आली की तुम्हाला असं वाटते की मी खूप कन्फ्युज्ड आहे आणि मी माझ्या आजूबाजूच्या कोणाची हेल्प घेऊ शकत नाही, तुम्ही मला पर्सनली कनेक्ट करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर दिलेला आहे. माझ्या चॅनलच्या बायोमध्ये सुद्धा नंबर आहे. तर तुम्ही पर्सनल रीडिंगकडे जाणं नेहमीच ॲडवायजेबल असतं, कारण त्यामध्ये आम्ही पर्सनली तुमच्याशी कनेक्ट करतो. पर्सनली तुमच्या एनर्जीज चेक केल्या जातात. त्यामुळे ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हे बघताय त्या व्यक्तीच्या फिलिंग्स किंवा रीडिंगवरून तुम्हाला कळू शकतं की तुम्हाला आता प्रॉपर डिसिजन काय घ्यायचं आहे. हे जनरल रीडिंग असल्यामुळे तुम्ही खूप मोठे डिसिजन्स ह्या कार्ड्सवर, या रीडिंग्सवर तुम्ही घेऊ नकात. ओके, तर खूप छान मेसेज निघून आलेला आहे. जुने लोक, जुने फ्रेंड्स तुम्हाला मदत करतील आणि सगळं छान आहे. काहीच असं नाही आहे की
तुम्हाला सक्सेस नाही मिळत आहे, बस थोडं स्लो दिसतंय. ओके, गोष्टी थोड्याशा स्लो होताना दिसतात. बाकी सगळं व्यवस्थित आहे. तर युनिवर्सला, त्या ब्रह्मांडाला थँक्यू बोला, बी ग्रेटफुल की तुमच्यासाठी तुमच्याकडे जे आहे त्यासाठी खूप 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 ग्रेटफुल राहा. कारण जेवढं तुम्ही ग्रॅटिट्यूड दाखवता युनिवर्सला, त्या ब्रह्मांडाला, तेवढं तुम्ही पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट करता. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, हे जर रेझोनेट झालं असेल, तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इट इज वन ऑफ द मेथड ऑफ ग्रॅटिट्यूड शो तुम्ही करा. आणि आपण हे रिडिंग इथेच थांबूया. थँक्यू.